राज्यात डान्स बारला बंदी असताना कांदिवली येथील सावली बार अँड रेस्टॉरंटमध्ये डान्स बार सुरू होता। या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलाय। या आरोपात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलंय। याच सावली बार जवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांनी। अधिवेशन निमित्ताने विधिमंडळात अनिल परब यांनी मुद्दा उपस्थित केला होता। सावली बार, ज्या सावली बार मध्ये पैशांच्या उधळण होत आहे त्या सावली बारच्या बाहेर मी उभा आहे। आपण पाहिलं तर हे बार जे आहे योगेश कदम यांची आई ज्योती कदमच्या नावाने रजिस्टर आहे। या ज्योती कदमच्या नावाने जे रजिस्टर आहे त्याच बार मध्ये आता पैशाचे उधळण करण्यात आलेलं आहे। हाच प्रश्न आता विधिमंडळात अनिल परब यांनी उचललेला आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर योगेश कदम यांनी थेट आरोपाला आता फेटाळलेला आहे की ह्या बार मध्ये जे पैसे उधळण करायचे काम चालू होते त्या निमित्ताने शेट्टी यांना हे बार चालवण्यासाठी दिलं होतं। आज रामदास कदम यांच्याशी देखील बातचीत केल्यानंतर समजलं की हे बार पूर्णपणे आता बंद करण्याचं काम देखील करण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही या बारवर कोणती कारवाई झाली आहे की नाही याचा पुढचा पाऊल पाहायला लागेल। कॅमेरामॅन सुरेंद्र साहब, मल्लिकार्जुन पुढारी न्यूज, मुंबई।